बोंधू अशोक खरातची ईडी चौकशी होणार। दमानियांकडे सीडीआर कुठून आला हे तपासणार मुख्यमंत्र्यांची माहिती। तर खरात प्रकरणाचं राजकारण करू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। बोंधू अशोक खरातला फाशीची शिक्षा द्या। ज्यांचा खरातच्या प्रकरणाशी संबंध आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करा। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची मागणी। अंजली दमानियांवरती शिवसेनेच्या नेत्यांचा हल्लाबोल। दमानियांकडे सीडीआर आला कसा? खरातच्या आडून एकनाथ शिंदेंना कुणीही अडकवू शकत नाही। मनीषा कायंदेंची दमानियांवरती टीका। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उद्या अर्ज दाखल करणार। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांचं नाव निश्चित होणार, सूत्रांची माहिती। तर सुनेत्रा पवार यांच्या फोन नंतर सपकाळ निवडणूक लढवण्यावरती ठाम। महाविकास आघाडीमध्ये राहुरी पोटनिवडणुकीचा पेच कायम। राहुरीबाबत पवारांची राष्ट्रवादी आज निर्णय घेणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांशी करणार चर्चा। शशिकांत शिंदेंची शरद पवार यांच्या भेटीनंतर माहिती। बारामती पोटनिवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही, खासदार संजय राऊतांची माहिती। तर सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असल्याचंही केलं वक्तव्य। मंत्रालयामधील आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक। निधी मंजूर करून देण्यासाठी मागितली 6,37,000ची लाच। लाच स्वीकारत असताना रंगेहात अटक। आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा भारतामधील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री। प्रचार सभेमधून राहुल गांधींचा हल्लाबोल। तर काँग्रेसचे नेते हेमंता बिस्वा शर्मांना तुरुंगात टाकणार असल्याचा इशारा।